कदाचित तो जास्तीत जास्त दरिद्री असू शकतो, गरीब असू शकतो. कारण श्रीमंतीची जी व्याख्या बुद्ध धर्मामध्ये आहे ती आपल्याला अशी लक्षात घ्यावी लागते की ज्याचं जीवन सुंदर, ज्याचं जीवन श्रीमंत, तो श्रीमंत. ज्याच्याजवळ भौतिक संपत्ती आहे परंतु जीवन सुंदर नाही, श्रीमंत नाही, तो मनुष्य दरिद्री आहे. परंतु ज्याच्याकडे ही श्रीमंती आहे मनाची, जीवनाची, आपलं जिवंत आयुष्य जगत असताना जो श्रीमंतीचा अनुभव घेतो, सर्व सुखाचा, संपन्नतेचा अनुभव घेतो, तो श्रीमंत. आणि असं श्रीमंत जीवन कोण जगतात? तर अहंत जगतात. अहंत जीवनामध्ये श्रीमंत होतात, भौतिक गोष्टींच्या मध्ये नाही. सर्वस्व त्याग करूनही ते श्रीमंत असतात. कारण त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं सुख असतं, समाधान असतं, शांती असते. म्हणून जीवन श्रीमंत करणं याला बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे सर्वात मोठं महत्व दिलं गेलेलं आहे. आणि आपलं सर्व माहित आहे श्रीमंत होण्यासाठी कष्ट करावे लागतात. श्रीमंती काही आकाशातून खाली पडत नाही. त्याला पृथ्वीमधून सुद्धा हा उदय होत नाही. श्रीमंत होण्यासाठी, मिळवण्यासाठी, कमावण्यासाठी कष्ट करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, वेळ द्यावा लागतो, आपली सारी शक्ती त्यासाठी पणास लावावी लागते. म्हणून कष्टातून श्रीमंती निर्माण होते अशी एक म्हण आपल्याला माहित आहे. कष्टातून धनसंपत्ती निर्माण होते, आळसातून नव्हे. हे कष्ट भौतिक असतात, शारीरिक असतात, मानसिकही असतात. पण त्यासाठी वेळ द्यावा लागतो, ते करावं लागतं. करणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आपलं जीवन जर श्रीमंत बनायचं असेल तर आपल्यालाही कष्टच करावे लागतात, प्रयत्नच करावे लागतात, वेळ द्यावा लागतो, झटावं लागतं. आणि त्या झटण्यामध्ये कष्ट असतात, संघर्ष असतो. पण जिद्दीनं आपल्याला त्यावरती मात करता येते. ही झटण्याची प्रवृत्ती, श्रीमंत आपलं जीवन करण्यासाठी ही झटण्याची प्रवृत्ती, ही कष्ट करण्याची प्रवृत्ती आणि हिंमत उत्तरोत्तर वाढावी लागते. आणि ती वाढवण्यासाठी म्हणून आचरण करावं लागतं. आचरणाशिवाय धम्म असत नाही, त्याला काही अर्थ असत नाही. जेव्हा धम्म आचरणात उतरतो तेव्हा परिणाम होतो, तोपर्यंत नाही. आणि आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो की फार मोठ्या प्रमाणामध्ये आचरणाकडे दुर्लक्ष केलं जातं, त्याला दुय्यम मानलं जातं. खास करून बौद्धांच्या मध्ये ते मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं. जे जे बाबासाहेबांनी सांगितलं ते ऐकावं असं वाटत नाही. आजही खूप बौद्ध आहेत जे केवळ जन्माला बौद्ध म्हणतात. साधा प्रश्न कधी स्वतःला विचारत नाहीत ते की जन्माला मला काय समजलं, कोणतं आचरण करायचं, कसं करायचं, केल्याचं काय होतं, यातलं मला काय कळलं, आणि कोणासाठी आचरण करायचं,
हे तरी मला कुठे समजलं. आणि ते आचरण कोणापासून शिकायचं, कोणापासून घ्यायचं, याचं ऐकायचं की त्याचं ऐकायचं, बुद्धाचं ऐकायचं की देवाचं ऐकायचं, जर असेल तर. याची काहीच समजदारी नसताना जो मनुष्य जन्मानं बौद्ध म्हणतो, तो किती वेडेपणा करतो हे लक्षात घ्या. खोटेपणा आहे, अक्षरशः खोटेपणा आहे. आणि का खोटेपणा करतो त्याचं त्याला सुद्धा माहित आहे. ही स्वतःची फसगत, ज्याला आत्मवंचना म्हणतात, ही अतिशय भयंकर गोष्ट आहे. आणि हे सर्वात मोठं अज्ञान आहे. आणि हे अज्ञान हे आपल्याला साऱ्या जुन्या नकोशा असणाऱ्या कष्टदायक, त्रासदायक, संतापजनक अशा गोष्टींच्या मध्ये अडकून ठेवण्याची, डांबून ठेवण्याची, आणि ते आपल्याला कळत नाही म्हणून ते अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानामध्ये गुलामी असते. जिथे अज्ञान तिथे गुलामी, हे लक्षात ठेवा. जिथे अज्ञान तिथे गुलामी. ही गुलामी दिसत नाही बाहेरून, पण तुम्ही सवयीचे, आदतीचे गुलाम होऊन जाता. आणि त्यामधून तुम्ही काही शिकत नाही, त्यामधून कधी तुम्ही बाहेर पडत नाही, ज्ञान मिळवत नाही, खरं खोटं तपासण्याची शक्ती तुम्ही वाढवत नाही. म्हणून अज्ञान म्हणजेच मानसिक गुलामगिरी असं म्हटलं तर त्यामध्ये दुमत होण्याचं काही कारण नाही. अज्ञान म्हणजे मानसिक गुलामगिरी. म्हणून कधी कधी मला म्हणावं असं वाटतं, लोकांनी वाईट वाटून घेऊ नये अशी इच्छा आहे, की ज्यांना बुद्ध धम्माचं गम भ माहीत नाही, जे फक्त जन्मानच बौद्ध म्हणतात, अशी किती शिकलेली माणसं असली, किती श्रीमंत झालेली असली, तरी ती अज्ञानी आहेत. आणि म्हणून ते मानसिक गुलाम आहेत. गंभीर गोष्ट आहे. ते बाबासाहेबांचं ऐकत नाहीत, कारण बाबासाहेबांनी सांगितलं की गुलामगिरी नष्ट करा, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो त्याविरुद्ध बंड करेल. इथे आम्हीच गुलामगिरीमध्ये झगडतो, राहतो, स्वतःलाही जाणीव करून घेत नाही. कसं काय तुम्ही हे जागे होणार, आणि कसं काय गुलामगिरीविरुद्ध बंड करणार? म्हणून भारतामध्ये बुद्ध धम्माच्या प्रभावानं बौद्ध समाजाचं जीवन बदललं नाही. तो माणूस माणूस श्रीमंत व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. तो समाज श्रीमंत व्हायला पाहिजे होता माणुसकीनं, तो झालेला नाही. किती वाईट समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं थोडस आठवा. गटबाजी आहे, तुझं माझं आहे, एकमेकाचे पाय उडणं आहे, एकमेकाशी संघर्ष करणं आहे, एकमेकाशी शत्रुत्व करणं आहे. काय नाही, सर्व माणुसकीच्या विरोधात जे होतं ते खचून बौद्ध समाजामध्ये पाहायला मिळतं. हा पुरावा आहे. हा समाज अजूनही मानसिक गुलाम असल्याचा. आणि म्हणून ते बाबासाहेबांचं ऐकत नाही असं म्हणणं हे संयुक्तिक आहे, योग्य आहे. यासाठी बुद्ध धर्मामध्ये आचरणाच्या पद्धती आहेत. बाबासाहेब काय वेडे होते का? लोकांना सांगत होते की धम्म दीक्षा घेतल्याशिवाय स्वतःला बौद्ध समजायचं नाही. अरे काय करायचंय, कसं जगायचंय, कशाची मला गरज आहे हे न समजता तुम्ही आपलं जीवन जगू शकत नाही, त्यासाठी काही प्रयत्न करू शकत नाही. इतकी साधी सरळ गोष्ट आहे, त्याची सुद्धा आपण दखल घेत नाही. हे किती अज्ञान आहे लक्षात घ्या. परंतु बौद्ध समाज दीक्षाच घेत नाही, जन्माने बौद्ध म्हणून मोकळा होतो.
जुन्या आदती, जुन्या सवयी, जुन्या गोष्टींना चिकटून राहण्याची प्रवृत्ती टाकून दिली पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी 22 पत्नीला दिल्या. पण आम्ही जुनी जातीची नावं आजही सोडायला तयार नाही. आहे ना गंमत. त्याला चिकटून राहिलो, त्याला घराणं म्हणतो, त्याला प्रतिष्ठा म्हणतो, त्याला खानदान म्हणतो. किती अज्ञान आहे बाबा. त्या गुलामगिरीमध्ये अडकला आहेस, त्याची सुद्धा जाणीव नाही. दीक्षा घेतली होती, आचरण केलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये सरळ लिहिलं की आठवड्याच्या आठवड्याला अष्टशील घेऊन उपवासाचं पालन करा. करा असं म्हटलंय. लाखो लोकांनी बाबासाहेबांचा ग्रंथ वाचलेला आहे. त्यांना या वाक्याचा अर्थ नाही कळला का? अजूनही कळत नाही? जर कळलं असता, समजलं असतं, त्यांनी खरं जागरूकपणे वाचलं असता, तर सारा समाज आज आपल्याला उपस्थित करताना दिसला असता. तुम्ही त्या प्रयत्नांना लागला, त्या जीवन मार्गाला लागला. हा पुरावा आहे उपस्थित जो करतो तो बौद्ध असल्याचा. म्हणून जो उपस्थित करत नाही त्याला बौद्ध समजणं कठीण आहे. तुम्ही त्या मार्गाकडे वळलाच नाही तर त्यावरती वाटचाल करणं दूर. म्हणून बुद्धानं सकारात्मक जीवन जगण्याची भूमिका घेतली की पंचशील कुशल मार्ग आहे, कुशल कर्माचं जीवन आहे ते. हे कुशल कर्म करीत जगला तर तुम्ही जीवनात श्रीमंत व्हाल. दुःख आणि दुःखातून निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या पीडा हे दारिद्र्य आहे, त्या दारिद्र्यातून तुम्ही मुक्त व्हाल. म्हणून पंचशील पाळा. आणि पंचशील पाळण्याची गंभीरपणे, सखोलपणे पाळण्याची आदत वाढण्यासाठी, सवय वाढण्यासाठी आठवड्याच्या आठवड्याला उपवास करा. इतकं सरळ सरळ आहे ते शिकवण, काही अवघड नाही कळायला. तरी सुद्धा बौद्ध माणसं उपवास नाही करत. बाबासाहेबांनी दर रविवारी विहारामध्ये जा. वेळी होते का सांगायला? अरे विहारात गेला तर शिकायला मिळेल, समजायला मिळेल, धम्मातले अनेक बारकावे कळतील, आपल्या जीवनातल्या अनेक ज्या उलट्या पलट्या गोष्टी आहेत त्यांचा उलगडा होईल आणि आपलं ज्ञान वाढेल, आपली जाणीव वाढेल, आपला अनुभव वाढेल. तो सुखकारक असेल, कल्याणकारक असेल, ती आपली श्रीमंती आहे. आपण त्या श्रीमंतीच्या मार्गाने वाटचाल करीत असू जर आपण शिलांचं पालन करायला लागलो तर. म्हणून बाबासाहेब म्हणतो की दर रविवारी जा विहारामध्ये, एकमेकांच्या संपर्कात या, एकमेकाला जाणा, ओळखा, एकमेकांपासून शिका, आदान प्रदान करा. आणि ह्या व्यक्तिगत संपर्कातून सर्वात कुशल अशी भावना ज्याला मेत्ता म्हणतात, मैत्री म्हणतात, त्या मैत्रीचा विकास करा. मैत्री वाढवायची असेल तर दुसऱ्याच्या संपर्कात यावंच लागतं. प्रत्यक्ष संपर्कात जेव्हा येतात तेव्हा मैत्री वाढते. माझा कोणाशी काडीचा संबंध नाही आणि मी आपला मैत्री भावना करत राहिलो, तो फक्त देखावा ठरतो. मग त्याला अर्थ कधी प्राप्त होत नाही. मैत्री भावना ही प्रत्यक्ष कृतीनं करायची, सिद्ध करायची गोष्ट आहे, आचरण आहे. आणि म्हणून एकमेकांच्या संपर्कात वारंवार आलं पाहिजे. एकमेकांना सखोल जाणलं पाहिजे. त्यांच्या भावना, इच्छा, आकांक्षा समजल्या पाहिजे. आणि त्या सर्व कल्याणकारक कशा होतील आणि त्याच्याशी आपल्याला कल्याणकारक व्यवहार कसा करता येईल या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करता आले पाहिजे. आपली जाणीव वाढवता आली पाहिजे, आपली संवेदना वाढवता आली पाहिजे. ही व्यावहारिक प्रत्यक्षात उतरणारी अशी मैत्री भावना आहे आणि ती वाढावी म्हणून एकमेकांच्या संपर्कात येणं नियमितपणे फार गरजेचं आहे.
त्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं की दर रविवारी विहारात या म्हणून. आम्हाला त्याची काही पर्वा नाही, आम्ही ऐकतच नाही. आणि मैत्री वाढवायची असेल तर मैत्रीचा प्राण आहे दुसऱ्याबद्दलची आपुलकीची भावना. जसा तो तसा मी, जसा मी तसा तो. फार महत्वाची गोष्ट आहे. यथा येते तथा अहम, यथा अहम तथा येते. जसा मी तसा तो, काही भेद नाही. सुख दुःख सर्वांना सारखं, मन सर्वांचं सारखं, मनाची जडणघडण कार्य सर्व काही सारखं. अरे बाहेरचा आकार वेगळा असेल, रूपरंग वेगळा असेल, फक्त वेगळे, पण ते बाहेर दिसणार आंतरिक वेगळे पण नाही. मन एकसारखंच आहे. तेच करतं, तेच करायला लावतं, तेच सुधारतं, तेच मनुष्याला श्रेष्ठ करतं आणि तेच माणसाला खड्ड्यातही घालतं. म्हणून चोखा मिळायचं ते हो, अभंगातली ओळ लक्षात ठेवली पाहिजे. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरली अंगा. ऊस वेडा वाकडा असतो, बाहेरून दिसायलाही कसा बसत दिसतो. त्याला म्हटले डोंगा, टेढा मेढा, वेडा वाकडा, कसा बसा. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, पण त्यामधला रस आहे तो असा काही वेडा वाकडा आहे का, कसा बसा आहे का. तो एक सारखा आहे, गोडच गोडच, मधुर मधुरच. तशी माणसाची अवस्था आहे. म्हणून ही त्या माणसाबद्दलची आपुलकी वाढावी म्हणून एकमेकांच्या संपर्कात आलं पाहिजे आणि त्यांना दान देण्याची, त्यांना मदत करण्याची, त्यांच्या कामी पडण्याची भावना वृद्धिगत केली पाहिजे. हा हे मैत्री भावनेचं दुसरं महत्वाचं अंग आहे, दान. आणि म्हणून बुद्ध धर्मामध्ये फार महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय सांगितलं? एक तर हे सारं समजण्यासाठी, लक्षात येण्यासाठी, पटण्यासाठी तुमची बुद्धावरती श्रद्धा पाहिजे. बुद्ध नाही पटला तुम्हाला, बुद्ध नाही समजला तुम्हाला, बुद्धाचं आकर्षण नाही वाटलं, अरे बुद्धासारखंच बनलं पाहिजे, अशा प्रकारची जाणीव संवेदना मनात नाही नाही निर्माण झाली तर आपण बुद्धाच्या मार्गाने चालू शकत नाही, त्या मार्गाने जाऊ शकत नाही. हे सर्वांनी बारकाईने लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून अंगुत्तर निकायामध्ये एक सूत्र आहे, मोठं मजेशीर सूत्र आहे. त्याला म्हटलं पुण्याभिसंदो, पुण्याभिसंद सूत्र. पुण्य म्हणजे सत्कर्म, कुशल कर्म आणि त्याचे परिणाम. कुशल कर्माचे जे परिणाम आपल्याला चांगलेच अनुभवास येतात, कुशल कर्माचे परिणाम चांगलेच होतात, म्हणून त्याला पुण्य म्हटलेलं आहे. तर हे पुण्य ओसंडून व्हायला लागतं जर आपण आचरण केलं नीट तर. आपल्या जीवनामध्ये इतका बहार येतो, अशी काही लाट उसळते त्या सुखाची, त्या चांगल्याची, त्या कल्याणाची, ज्याला पुण्य म्हटलेलं आहे. ते पुण्य ओसंडून व्हायला लागतं. म्हणून पुण्याभिसंद, पुण्याचं ओसंडून वाहणं, हे माणसाच्या श्रीमंतीचं लक्षण आहे. केव्हा मनुष्य श्रीमंत बनतो? जेव्हा त्याच्या जीवनामध्ये पुण्य असं ओसंडून व्हायला लागतं. पुण्याभिसंद, ओसंडून व्हायला लागतं. त्यामध्ये आनंद असतो, त्यामध्ये सुख असतो, त्यामध्ये चैतन्य असतं, एक थरार असतो त्यामध्ये आनंदाचा.
म्हणून पुह्याभी संघाची ती अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला ह्या साऱ्या मार्गाने गेलं पाहिजे. तथागतावरती श्रद्धा असली पाहिजे. अरे बुद्धानं ते प्राप्त केलं, बुद्धानं तो मार्ग सांगितला. बुद्धाशिवाय कोण आहे आपणाला शिकवणारा, सांगणारा? अशी भावना होते आणि तथागताबद्दल श्रद्धा पक्की होते. आणि म्हणून अचल बनते, पक्की होते. आणि म्हणून तो शिलाचं असं कल्याणकारक आचरण करतो. शिलाचं आचरण कल्याणकारकच आहे, हे कल्याण लक्षात घेऊन तो शिलाचं आचरण करतो. श्रेष्ठ दर्जाचं प्रशंसनीय असं आचरण करतो. आणि या प्रकारचं जीवन जगणारा संघ आहे. या प्रकारचं जीवन जगणारा संघ आहे, त्यावरती त्याची श्रद्धा बसते आणि त्याची दृष्टी सरळ होते. सम्यक दृष्टी लाभते त्याला, दृष्टी त्याची सरळ होते. आणि मग काय होतं? अदलितोती तंग आहू. अरे बाबा, मग तो काही दरिद्री राहत नाही. अदलितोती तंग आहू, तो दरिद्री बनतो म्हणजे श्रीमंत बनतो. अमोघं तस्य जीवितं, त्याचं जीवन अद्वितीय बनतं, स्पृहणीय बनतं. हा श्रीमंत होण्याचा मार्ग आहे. म्हणून त्या सूत्रामध्ये म्हटलं आहे, श्रद्धा यस श्रद्धा तथागते. तथागतावरती ज्याची श्रद्धा असते, कशी? अचला सुप्रतिष्ठिता. अचल, पक्की झालेली, सुप्रतिष्ठित झालेली. शीलं यस कल्याणं. आणि जो कल्याणकारी शिलाचं पालन करतो, शीलं यस कल्याणं आर्यकतं प्रशंसितं. आर्य श्रेष्ठवत, आर्यकतं श्रेष्ठवत आणि प्रशंसनीय असत. संघे पसातो यशस्वी यशस्थिं. त्याच प्रासादिक भावनेनं तो संघात वावरतो. संघाच्या प्रती तशीच प्रासादिक भावना त्याच्यामध्ये होते. उजीभूतं च दर्शनं, उजीभूतं च दर्शनं. त्याची दृष्टी सरळ बनते. अदलितोती तंग आहू, तेव्हा तो अदरिद्र बनतो, श्रीमंत बनतो. अमोघं तस्य जीवितं, त्याचं जीवन अमोघ, अद्वितीय, विलक्षण बनत. म्हणून तस्मा श्रद्धांच शीलांच. म्हणून श्रद्धा आणि शील प्रसादं धम्मदर्शनं. आणि त्या प्रमोदित अवस्थेने धम्माचं दर्शन करणं. अनुयुज्येत मेघावी सरंग बुद्धान शासनांती. याचं पालन करून मेघावी, क्रांतिकारक, पराक्रमी मनुष्य आपलं जीवन जे आहे ते सरंग बुद्धान शासन, बुद्धाचं सर्वश्रेष्ठ शासन आहे, या अर्थानं आपलं जीवन जगायला लागतं. सरंग बुद्धान शासनं, बुद्धाचं शासन, बुद्धाची शिकवण, बुद्धाने दाखवलेला धर्म, बुद्धाने केलेलं मार्गदर्शन हे सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणून तो पराक्रमी मनुष्य त्या मार्गाला वाहून घेतो. दारिद्र्याची ही व्याख्या आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आज आपण जेव्हा उपवासाचं पालन करतो तेव्हा त्याचं ध्येय किती श्रेष्ठ, किती उच्च आहे कृपया लक्षात घ्या. हे कर्मकांड नाही. आठवड्याच्या आठवडा उपवास करायचं म्हणजे बुद्ध धर्मातलं कर्मकांड असं समजायचं नाही. कर्मकांड कशाला म्हणतात? ज्याला काही उद्देशच नाही.
आणि ज्याचा काही परिणाम होणार नाही अशी टाकाऊ गोष्ट करणं म्हणजे कर्मकांड. दगडाच्या मूर्तीवरती तुम्ही दुधाचा अभिषेक करायला लागला, कर्मकांड. त्या दुधाचा दगडाला फायदा नाही. ते दूध तुम्ही टाकलं, तुम्हाला त्याचा फायदा नाही. परे मग तुमच्यावरती काही नाही, त्या दगडावरती काही नाही. हे कर्मकांड. दगडाला फुलं अर्पण केली, आरती केली, प्रसाद चढवला, सोन्याचे दागदागिने दिले, तुम्हाला काय फायदा त्याचा? कोणा दुसऱ्या माणसाला मदत केली तर तो आनंदित होतो, प्रसन्न होतो आणि आपल्याबद्दल कोणती भावना बाळगतो? तुमचं चांगलं हो, तुमचं कल्याण हो. अहो, प्रत्येक भिकारी दुसऱ्या माणसाला आशीर्वादच देतो ना, हीच भाषा बोलतो ना. त्याच्या मनातली ती आपल्याबद्दलची भावना एक प्रकारे आपली मोठी प्राप्ती आहे. अरे, आपल्याबद्दल तो चांगलं बोलतो, आपलं कल्याण हो अशी त्याची भावना आहे. आम्हाला बरं वाटतं. दोघांच्या वरती काही ना काही परिणाम होतो. पण दगडाची पूजा केली, त्या दगडावरती काही परिणाम होत नाही, तुमच्यावरती काही परिणाम होत नाही. हे आहे कर्मकांड. आणि या कर्मकांडामध्ये सारी मानवजात वाया जाते. कल्पनेच्या मागे लागून कर्मकांड केलं तर नुसती कल्पना असते, बाकी काही नाही, सत्य काही नाही. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात एक चांगलं वाक्य लिहिलेलं आहे, कल्पना श्री धर्म अधर्म आहे. ही तर बुद्धाची महत्वाची शिकवण आहे. कल्पनेच्या मागे लागू नका, वास्तव काय त्याच्याशी जुडून राहा. वास्तवाकडे पाठ फिरून कल्पनेच्या नादी लागू नका. म्हणून कल्पना ह्या अनेकदा माणसाचा घात करणारे असतात आणि माणसाला गुलामगिरीत अडकवणारे असतात. अनेक धर्मश्रद्धा अशा प्रकारे माणसाला गुलामगिरीत अडकवतात आणि मग धर्माच्या नावानं सुद्धा मनुष्य अमानुष बनतो, दुसऱ्या धर्माचा शत्रू बनतो, दुसऱ्याला पाण्यात पाहतो आणि आपलं त्याच्यावरती लादण्यासाठी त्याच्यावरती अन्याय त्याच्यावर सुद्धा करतो. पशु सुद्धा असे वागत नाही, तितकं मनुष्य वाईट वागतो. हे अकुशल, हे पाप तो करतो. त्यामुळे धर्माच्या नावानं पाप करणाऱ्या लोकांची जगामध्ये फार मोठी संख्या आहे, हे लक्षात घ्या. धर्माच्या नावानं पाप करणाऱ्या लोकांची जगात फार मोठी संख्या आहे. कर्मकांड त्यांच्या डोक्यात शिरलेलं असतं आणि कल्पनेवरती विश्वास ठेवतात ते. बुद्ध कल्पनेवरती विश्वास ठेवत नाही, ते वास्तवावरती विश्वास ठेवतात. अरे, हे असं असं आहे, प्रत्यक्ष काय आहे ते लक्षात घे, त्यावरतीच विश्वास ठेव. तू कोणावरती हात उगारला, दुसराही हात उगारणार आहे आणि तू त्याची जशी मारहाण करशील तशी तुलाही होणार आहे. हा कर्माचा नियम आहे. विज्ञानाच्या भाषेमध्ये हा कार्यकारण भाव आहे, लॉ ऑफ कॉजेशन. सुटका नाही त्याच्यामधून तुझी, कोणत्याही नावानं कर. पण दुसऱ्याचा जीव घेणं हिंसाच आहे. देवाच्या धर्माच्या नावानं केलं म्हणजे ते पुण्य होत नाही, ते पापच असतं. ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच, 12 त्याचं 12 बारकाईनं आपल्याला आकलन होण्यासाठी, 12 बारकाईनं आपल्याला आकलन होण्यासाठी, 12 बारकाईनं आपल्याला समजून घेण्यासाठी, 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 12 बारकाईनं आपल्याला समजून घेण्या
आपली तथागतावरची श्रद्धा वाढावी लागते. बुद्ध आपल्याला समजावे लागतात, खोलात जाऊन ते लक्षात घ्यावे लागतात. आणि ते एकाएकी होत नाही. एकीकडे अभ्यास करावा लागतो, समजावं लागतं. बुद्धाचा जो परिचय आपण वंदनेमध्ये करून घेतो, सूत्रपठण म्हणून तो बोलून दाखवतो, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो, एक एक शब्द मार्मिकपणे लक्षात घ्यावा लागतो. जोपर्यंत त्याचा अर्थ आपल्या मनामध्ये उतरत नाही तोपर्यंत बुद्धाचा परिचय होत नाही, ओळख पटत नाही. आणि अशी ओळख जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत बुद्धाच्या बद्दल श्रद्धा निर्माण होत नाही. जेव्हा ती ओळख पटते माणसाला तेव्हा मग उत्स्फूर्तपणे मनुष्य काय म्हणतो, अरे रे आता मी बुद्धालाच अनुसरणार, बुद्धाच्याच मार्गाने जाणार. बुद्धं शरणं गच्छामि. हे साधं वाक्य नाही, ही फक्त बोलण्याची परिपाठी नाही, ही केवळ प्रार्थना किंवा प्रार्थनेसारखं कर्मकांडही नाही. आपल्या मनाचा तो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. खात्री पटले आता त्याच मार्गाने जाण्याचा असा पक्का निर्धार आहे. तो निर्धार माणसाच्या मनात जेव्हा निर्माण होतो, प्रत्यक्ष कल्पना नाही ते, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये एक चित्त निर्माण होते, एक प्रेरणा साकारते आणि तो त्याप्रमाणे करायला लागतो. ही साकारणारी जी प्रेरणा आहे त्याला श्रद्धा म्हणतात. साधी गोष्ट नाही ते. आणि अशी श्रद्धा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं याला धम्मप्रचार म्हणतात. माहिती सांगणं, एखाद्या विषयाची माणसाला कळो नाही तर न कळो, नुसती जाणकारी देणं ते उपयोगाचं नसतं. ह्या मूलभूत गोष्टी आहेत. आणि मग हे प्राप्त करण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक तर नीट अभ्यास करा, खोलात जा, खात्री पटत नाही तोपर्यंत लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, लोकांच्यापासून शिका, जाणकारापासून समजून घ्या. म्हणून कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तमं म्हटलेलं आहे. वारंवार धम्माचं श्रवण करा, जा कोणाकडे, समजून घ्या, जाणून घ्या, खात्री पटवा. आपल्या मनात खरंच ते बिंबलंय का, रुजलंय की ना याची खात्री करून घ्या. कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तमं. नसेल पटलं तर प्रश्न विचारा, चर्चा करा. म्हणून कालेन धम्म साकच्छा एतं मंगलम उत्तमं. इतके महत्वाचे शब्द. गप्प बसू नका. हा एक मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग आहे करून पहा स्वतः. हे बुद्धाने अष्टशील पाळायला सांगितलं, हा मी करून बघेल. करून पहा. एकदा केलं नाही भागत. वारंवार केलं की आपल्याला आपल्यामध्ये होणारं परिवर्तन समजायला लागतं. अरे माझ्यात बदल झाला, बरं माझी प्रवृत्ती बदलली, माझा दृष्टिकोन बदलला, माझी समज बदलली, माझ्या आचरणात फरक पडला, माझ्या स्वभावात फरक पडला. हे आपल्याला जाणवायला लागतं. एक दिवसाची गोष्ट नाही. आणि आपल्या त्या वागण्याचा इतरांच्यावरती परिणाम होतो, जे आपल्या बरोबर असतात त्यांच्यावर सुद्धा. ते आपल्याशी वेगळेपणानं वागायला लागतात, आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात, आपल्याशी वेगळा व्यवहार करायला लागतात, आपल्या जवळ यावंसं त्यांना वाटतं. त्यांच्या वागण्यातून आदर सत्कार कुठेतरी प्रकट होतो. हे परिणाम आहेत त्या आचरणाचे. आणि हे आपल्याला जाणवायला लागतात. आपल्यात बदल होतोय, आपल्या आसपासची माणसं सुद्धा आपल्यातला बदल पाहतात, आपल्याशी वेगळेपणानं वागतात. याची जाणीव जशी जशी प्रखर होत जाते तसा तसा त्याचा आनंद वाढत जातो, त्याचं समाधान वाढत जातं, त्याची खुशी वाढत जाते.
आणि ती अशी खुशी वाढत जाते. खुशी म्हणजे पुण्य आहे, आनंद म्हणजे पुण्य आहे, चांगला परिणाम म्हणजे पुण्य आहे. त्या पुण्याला जो काही ओहोटी येते ते ओसंडून व्हायला लागतं. त्याला म्हटलंय पुण्याभिसंद, की आपलं पुण्यकर्म असं ओसंडून व्हायला लागलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला या 4 गोष्टींच्या वरती विश्वास ठेवला पाहिजे. बुद्ध, श्रद्धा पक्की पाहिजे. बुद्धावरती श्रद्धा असली तर धम्मावरती श्रद्धा निर्माण होते, तर संघावरती श्रद्धा निर्माण होते, नाही तर नाही. बुद्धच पटले नाहीत, बुद्धच कळले नाही, तर धम्मही कळत नाही आणि संघही कळत नाही. म्हणून तथागतांच्या प्रती श्रद्धा कशी असते, अचल असली पाहिजे, सुप्रतिष्ठित असली पाहिजे. आणि त्या प्रेरणेने आपण शीलाचं जिद्दीनं पालन करण्यास सरसावलं पाहिजे. ते कल्याणकारक आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. ते कल्याणकारक आहे असं दुसऱ्याला सुद्धा पटलं पाहिजे, दिसलं पाहिजे, त्याच्या अनुभवास उतरलं पाहिजे. म्हणून शीलं यस्य कल्याण म्हटलेलं आहे. ज्याचं शील कल्याणकारी आहे तो आर्य कथन श्रेष्ठत्व प्राप्त केलं, प्रशंसित, प्रशंसनीय, हे घडायला लागतं. आणि मग संघ भावना प्रासादिक असते, आनंददायी असते, सुखकारक असते. एकमेकांच्या सहवासात येणं, त्यांच्याशी चांगुलपणानं वागणं, एकमेकांना सहाय्य करणं, ती आपुलकी आपले पण वाढवणं, हे वाढायला लागतं. ती श्रीमंती आहे, ते वैभव आहे, एक मोठी शक्ती आहे. म्हणून बुद्धाचं दर्शन घेण्यासाठी त्या काळामध्ये बडे बडे लोक किती कष्ट करत होते पहा. राजे रजवाडे राणावाणा त्यांच्या दर्शनासाठी जात होते. साधी गोष्ट नाही ती. आजही शीलवान भिक्षू, शीलवान माणसं कुठे राहत असतील तर त्यांची ओढ काही लोकांना असते, जातात तिथे. गेले नाहीत तर आंतरिक ओढ असते, त्यांना बरं वाटतं, त्यांना चांगलं वाटतं. तो प्रभाव काही चुकत नाही. म्हणून हा दुसरा मार्ग, की आपण थोडं थोडं करून पाहायचो. एका दिवसात परिणाम नाही होणार, परंतु काही दिवसात परिणाम जाणवायला लागतात, स्वतःचे स्वतःला आणि इतरांना सुद्धा. त्यामुळं खूप धम्माचं सखोल अध्ययन केलं तर तुम्ही धम्म जीवन जगाल असं नाही बरं. क्रमाक्रमानं नुसतं करून जरी बघितलं तर त्या करण्यामधून तुमचं आकलन वाढत जातं, तुमचं प्रत्यक्ष आंतरिक जीवन जे आहे ते सुधारायला लागतं आणि धम्म प्रत्यक्षात उतारतो. म्हणून तथागत बुद्धांनी धम्म ज्या पद्धतीनं सांगितलेला आहे, जितक्या बारकाईनं सांगितलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे, ते अजोड आहे मनुष्य जातीच्या जीवनामध्ये, अद्वितीय आहे. म्हणून धम्म श्रेष्ठ आहे. सरंग बुद्धान शासनं, सरंग म्हणजे श्रेष्ठ, सरस, आपण म्हणतो सर्वात सरस, सर्वात श्रेष्ठ आहे. तर अष्टशील जे आपण घेतो ते हे किती गंभीरपणे पाळलं पाहिजे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. काही करून उपयोगाचं नाही, आत्ताच परिणाम होईल असं नाही, परिणाम घडायला वेळ लागतो. जसा वेळ जातो तसा परिणाम अनुभवास येतो. तो धीर ठेवला पाहिजे, ज्याला पेशन्स म्हणतो आपण.
तेवढा पेशन्स असला पाहिजे, धीर असला पाहिजे. आणि त्या धीरानं आपण जर केलं तर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. नुसतं आपण सुधारतो असं नाही बरं. कुटुंबात सर्वांनी मिळून केलं तर सारं कुटुंब सुधारतं. प्रत्येकावरती परिणाम होतो. त्याचं वागणं बोलणं सुधारतं. एकमेकाकडे पाहणं आणि एकमेकाशी वागणं सुधारतं. एकमेकाची समजदारी वाढते आणि एकमेकासाठी खरंच आपण किती चांगल्या पद्धतीने जगावं हे ज्याचं त्याला सुचायला लागतं, त्याप्रमाणे तो वागायला लागतो. हे त्याच्या जीवनातलं परिवर्तन आहे. साऱ्या कुटुंबात ते घडून येतं. म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतराच्या वेळी ज्या काही घोषणा देण्याचं दिलेल्या होत्या, त्यामध्ये ही एक घोषणा आहे. संसार सुखायचं करायचं असेल तर धर्मांतर करा. आज प्रश्न पडतो, बौद्ध लोकांचा संसार सगळीकडे खरंच सुखाचा झाला आहे का? तो सुखाचा होण्यासाठी ही बुद्ध धर्माची गरज आहे. आणि तिकडेच आम्ही पाठ फिरवले असल्यामुळं आमचे संसार काही सुखाचे झालेले नाही. अनेक विवंचन आहेत, अनेक वादविवाद आहेत, अनेक दुःख आहेत. काही बोलून दाखवता येतात, काही बोलून दाखवता येत नाही. परंतु सारं काही आलबेल आहे असं मात्र मुळीच नाही. म्हणून आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. धम्माचं आचरण केलं पाहिजे. अष्टशील कृतीत उतरवलं पाहिजे. घरोघर जाऊन माणसांना पटवलं पाहिजे. जवळचे असतील त्यांना पटवलं पाहिजे. जेवढा वेळ आपल्याला मिळेल, जेवढा आपल्याला करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. आज अशा प्रकारे धम्मप्रचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य ठरत आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण दर आठवड्याला उपस्थित करता हे प्रशंसनीय आहे, अभिनंदनीय आहे. आपण ते जिद्दीनं करत राहावं आणि त्याचपर्यंत ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना ते शिकवावं, त्यांना करायला लावावं. हाही प्रयत्न करून पाहावा, अशीच अपेक्षा बाळगून आजचं हे पुण्याचा महापूर निर्माण होण्याचं जीवन मार्ग जो आहे तो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला, तो आपण समजून घ्यावा एवढी अपेक्षा बाळगतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन माझं बोलणं इथेच थांबवतो. जय भीम.